SIP बंद करा, SIF सुरू करा. SIP पेक्षा SIF बेस्ट आहे. SIP सोडा आणि SIF धरा. SWP पेक्षा SIF बेस्ट आहे. अशी खूप सारे रील तुमच्या समोर येत्या काही दिवसात येतील. तर लगेच आपण हुरळून जाऊन आपल्या SIP आणि MF बंद करून SIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची अजिबात गरज नाही. SIF मध्ये मिनिमम 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. दुसरं, हे लोक हाय रिस्क घेतील, त्याच्यामुळे रिटर्न हाय देण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्याला माहिती नाही किती रिटर्न्स मिळतील. पण रिस्क मात्र म्युच्युअल फंडपेक्षा नक्कीच जास्त राहील. तर सर्वात आधी यांना थोडासा परफॉर्मन्स देऊ द्या, कारण हे एवढे इन्व्हेस्टमेंटचे नवीन प्रकार आहेत की ते कसा परफॉर्म करतील हे आपल्याला अजिबात माहिती नाही. त्यामुळे एक्साइटेड होऊन लगेच इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. एखादा चांगला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बघा, त्याच्याकडनं तुमची रिस्क घेण्याची क्षमता समजून घ्या, हा प्रोडक्ट समजून घ्या आणि तो आपल्याला फिट होतो का. तुमच्याकडे असे 10-15 लाख रुपये आहेत की जे पुढचे 5-10 वर्ष तुम्हाला लागणार नाही, तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता, तरच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करायचा. नाहीतर आपलं SIP आणि म्युच्युअल फंड बेस्ट आहे, वेल टेस्टेड प्रोडक्ट आहे, खूप चांगले रिटर्न मिळतील. बाय द वे, मी SIFची परीक्षा दिलेली आहे, मी SIF देणार आहे. परंतु जर कधी तुमचा पोर्टफोलिओ ऑलरेडी खूप छान डिझाईन झालेला आहे, ॲडिशनल रिस्क घ्यायची आहे, तेव्हाच याचा आपण विचार करणार आहोत. आणि मला कमेंट करून नक्की सांगा, खरंच तुम्हाला SIFमध्ये इंटरेस्ट आहे काय, आणि हा रील त्यांना पाठवा ज्यांना SIFमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि फॉलो तर तुम्ही केलेलंच असेल. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.